नेवासा येथील मध्यमेश्वर भगवान पायी पालखी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान। 10 दिवसामध्ये पंढरपूरमध्ये पोहोचणारी एकमेव दिंडी। हरी आणि हर यांच्या ऐक्याचा संदेश देणाऱ्या तीर्थक्षेत्र नेवासा येथील प्रवरा नदीच्या तीरावर असलेल्या मध्यमेश्वर मंदिरातील मध्यमेश्वर भगवान पायी पालखी दिंडीचे बुधवारी दि.15 जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान झाले। उशिरा निघणारी आणि 10 दिवसात पंढरपूरमध्ये पोहोचणारी दिंडी म्हणून या दिंडीची ओळख आहे। ब्रह्मलीन योगी मनोहरनाथ बाबा व वैकुंठवासी हभप नासिकेत महाराज कोरेकर, कैलासवासी पंढरीनाथ हारदे गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादाने व बालयोगी महंत श्री ऋषीनाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या दिंडीचे हे 40वे वर्ष आहे। दिंडीच्या प्रस्थानाच्या पूर्वी महंत बालयोगी श्री ऋषीनाथजी महाराज यांच्या हस्ते श्री मध्यमेश्वर शिवलिंगास वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला। त्यानंतर ब्रह्मलीन योगी श्री मनोहरनाथ बाबांच्या मूर्तीस पुष्पहार घालून त्यांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले। यावेळी दिंडीमध्ये चालक हरिभक्त परायण विजय महाराज पवार, गोपीनाथ महाराज कोरेकर, दिनकर महाराज हारदे, गणेश महाराज तनपुरे, शशिकांत महाराज कोरेकर, कैलास महाराज तनपुरे, सुभाष दळवी, बबनराव वाखुरे, सीताराम कोकणे, कैलास तनपुरे, डॉक्टर मुकुंद हारदे कचरू हेलाडे, राजू चव्हाण, अनिल तनपुरे यांच्यासह सुमारे 300 वारकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे। या प्रसंगी बोलताना महंत बालयोगी श्री ऋषीनाथजी महाराज म्हणाले की ब्रह्मलीन गुरुवर श्री योगी मनोहरनाथ बाबांनी शैव व वैष्णविक व्हावे म्हणून ही दिंडी सुरू केली आहे। त्यामुळे हरी आणि हर यांची ऐक्य सांगणारी ही दिंडी समाजाला आदर्शवत संदेश देणारी आहे। व्हावे कल्याण सर्वांचे, दुःखी कोणी असू नये ही भावना व्यक्त करत भरपूर पाऊस व्हावा, बळीराजासह सर्व सृष्टी सुखी व्हावी, विश्वात शांती नांदावी हीच प्रार्थना पांडुरंग परमात्म्याच्या चरणी करत त्यांनी दिंडीतील वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या। मुंबादेवी मंदिर प्रांगणात दिंडीचे आगमन झाल्यावर महंत योगी बृहस्पतीनाथ महाराज, गोरक्षक संतोष पडुमरे, मोहिनीराज सरगये, विजय यादव व शिवाजीनगर भक्त परिवार व परिसरातील महिलांनी दिंडीतील पालखीचे पूजन करून दिंडीचे स्वागत केले। मध्यमेश्वर दिंडीच्या स्वागत प्रसंगी महिलांनी दारासमोर सडा रांगोळ्या घालून परिसर सुशोभित केला होता। यावेळी शिवाजीनगर व मध्यमेश्वरनगर परिसरातील भाविकांच्या वतीने दिंडीस अल्पोपहार देण्यात आला। दिंडीच्या आगमन प्रसंगी शिवभक्त विष्णू नाबदे, अंबादास लष्करे, नगरसेविका सौ भारती कृष्णा परदेशी, विष्णू नवसे, श्री कालभैरवनाथ देवस्थानचे विश्वस्त बाबासाहेब वाखुरे, संतसेवक बदाम महाराज पठाडे, श्रीधर महाराज अनुभुले यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नेवासा येथील मध्यमेश्वर भगवान पायी पालखी दिंडीचे पंढरपूरकडे बुधवारी प्रस्थान झाले। दिंडीत सहभागी बालयोगी महंत ऋषीनाथजी महाराज, गोपीनाथ महाराज कोरेकर, विजय महाराज पवार व उपस्थित भाविक दिसत आहे। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। चला पंढरीसी जाऊ, रुक्मिणीवरा डोळा पाहू। योगीराज मनोहरनाथजी महाराज व गुरुवर्य नासिकेत महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने भगवान मध्यमेश्वर पायी दिंडी सोहळा, आपल्या या दिंडीचं या वर्षीचं 40वे वर्ष आणि आपल्या दिंडीमध्ये सहभागी असणारे सर्व पंचक्रोशीतील महाराज मंडळी, तसेच आपले विजय महाराज पवार, शशिकांत महाराज कोरेकर, गणेश महाराज तनपुरे व सर्वच महाराज मंडळी, तसे आमचे गुरुतुल्य पूजनीय महंत योगी बृहस्पतीनाथ बाबा या सर्व साधू संतांच्या महंतांच्या सहवासामध्ये दरवर्षी आपला दिंडी सोहळा मध्यमेश्वर संस्थान ते पंढरपूर पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपण या ठिकाणून अगदी अल्पशा काळामध्ये, जेणेकरून सर्वांचं जे काही काम वगैरे आहे ते आवरल्याच्या नंतर अतिशय 9 ते 10 दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचतो। आणि या वर्षीचं 40वे वर्ष आहे। तर सर्वांच्या या सर्व भाविकांसाठी पांडुरंगाच्या चरणी व सर्व जनता जनार्दनासाठी भगवान पांडुरंगा परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो। यावर्षी आपल्याला आपला बळीराजा सुखासमाधानी व त्याचं आयुष्य भरभराटीचं असावं, जेणेकरून आपलं सगळं काही परमार्थ स्वरूप जे आहे ते सर्व शेतकऱ्यांवरती अवलंबून आहे। आणि भगवान पांडुरंगाच्या चरणी यावर्षी भरपूर पाऊस पडू दे, सर्वांना भरपूर आनंदित ठेव अशी प्रार्थना करतो, मागणं मागतो, थांबतो। राम कृष्ण हरी।
धन्य धन्य वैष्णव सदना धन्य धन्य वैष्णव सदना धन्य धन्य वैष्णव सदना धन्य वैष्णव सदना इथे लक्ष्मी सहित शोध नारायण इथे लक्ष्मी राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत। राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राइब करा।